घेऊ. हां दादा थोडं थांबा ना. जाऊयात आपण काही विशेष सन्मान करतोय या स्पर्धेमध्ये. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप साऱ्या एजन्सी तिथं जोडल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये मग समालोचक असतील, अंपायर्स असतील, लाईव्ह टेलिकास्ट असेल आणि त्यासोबत डीजे, मंडप डेकोरेटर्स हे सर्व जोडले गेले होते. त्यांचा सन्मान आपण सुरुवातीला करतोय आणि सुरुवातीला मी या स्पर्धेमधील पंच त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय आपण. सन्माननीय मिथिलजी गायकर सर, आपण या आपला सन्मान इथे केला जातोय. पंचांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. मिथिल गायकर या त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. सर्व संघातील खेळाडूंना विनंती आहे, तुमच्या बक्षिसातली 10% अमाऊंट कापली जाईल. समोर सगळे येऊन उभे राहा, विनंती आहे. नाहीतर तुमची खरं खरं सांगतो मी, 10% अमाऊंट कमी केली जाईल. सगळ्यांना विनंती, समोर येऊन उभे राहा. सन्माननीय मैथिल सरांचा सन्मान इथे आपण संपन्न करतोय. हर्षल धुमाळ आपण देखील या, आपला देखील सन्मान इथे आम्ही संपन्न करतोय. मैथिल गायकर सरांचा सन्मान इथे संपन्न झालाय. माफ करा, मिथिल गायकर सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय आणि हर्षल धुमाळ सरांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. आणि खरं तर कोरावळेचे ग्रामस्थ आहेत आणि अतिशय चांगली अंपायरिंग त्यांची देखील राहिली. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सर्वांना झाल्या पाहिजेत. प्रकाश धुमाळ आपण देखील या, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. खरं तर सर्वांची मेहनत आहे, अतिशय चांगली पंचांची भूमिका त्यांनी देखील निभावली. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय प्रकाश धुमाळ भावड्या यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. अतिशय चांगली पंचांची भूमिका त्यांनी देखील निभावली आहे आणि त्यांचा देखील विशेष सन्मान. एकदा जोरदार टाळ्या सर्वांच्या झाल्या पाहिजेत प्रकाश धुमाळ यांचा. डीजे ऑपरेटर आमचे कुणालजी ठाकरे, त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. कुणालजी या, आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. खरं तर आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि स्पर्धेदरम्यान अतिशय चांगलं संगीत सर्वांना ऐकायला मिळालं. कुणालजी ठाकरे यांचा देखील विशेष सन्मान इथे संपन्न होतोय. तदनंतर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून झालं. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट. सन्माननीय अभयजी खुनेसर या, आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही संपन्न करतोय. अतिशय चांगली क्वालिटी विथ क्लॅरिटी पाहायला मिळाली आणि क्रुशियल डिसिजनच्या वेळेस खरं तर खूप चांगला उपयोग झाला. तुमच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक आहे. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट. सन्माननीय अभयजी खुने सरांचा विशेष सन्मान इथे संपन्न होतं. एकदा सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आमचे स्कोरर दीपकजी धुमाळ सर, त्यांचा देखील विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी संपन्न करतोय. अतिशय चांगली स्कोरिंग खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून दीपकजी धुमाळ यांची राहिली आहे आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी संपन्न करतोय. एकही चूक न करता चांगली स्कोरिंग केली आहे आणि स्टंप ॲप्लिकेशनला देखील ते स्कोरिंग करत होते. त्यासोबत मॅन्युअल स्कोरिंग देखील त्यांनी केली आहे. एकदा जोरदार टाळ्या दीपक धुमाळ सरांसाठी झाल्या पाहिजे सर्वांच्या. अतिशय चांगली स्कोरिंग त्यांची राहिली आहे या स्पर्धेदरम्यान आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि तदनंतर या स्पर्धेला ज्यांनी लीड केलं समालोचनाच्या भूमिकेमधून, सन्माननीय राजेशजी मुकणे सरांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. या विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या राजेश मुकणेंसाठी झाल्या पाहिजेत. अतिशय चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये त्यांनी केलंय. विनंती सर्वांना टाळ्या वाजवा. तर या स्पर्धेमध्ये मंडप ज्यांनी दिला सन्माननीय मोतीरामजी हरड साहेब, आपण देखील या, आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. सन्माननीय मोतीरामजी हरड साहेब, आपण देखील या, या स्पर्धेला त्यांनी मंडप दिलाय आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय मोतीरामजी हरड साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी झाल्या पाहिजे. सन्माननीय मोतीरामजी हरड साहेब या स्पर्धेला मंडप दिला. त्यानंतर डीजे आणि पाण्याचं सौजन्य ज्याने दिलंय सन्माननीय धनाजी जामघरे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय.
डीजे आणि पाण्याचं सौजन्य दिलंय. सन्माननीय धनाजी जामगरे साहेब, आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. जल है तर कल है आणि सन्माननीय धनाजी जामगरे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजे. सन्माननीय धनाजी जामगरे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये 2 दिवस ऐकलात, सन्माननीय तुषार शिंदे सर, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करत आहोत. आणखी कुणाचा सन्मान बाकी आहे? वरती मंचावरती एकदा लक्ष मारा. हा, आणि कुणाचा जर बाकी असेल तर आपला देखील शाब्दिक शब्दसुमनांनी सन्मान आम्ही करतो, कारण ते महत्वाचं आहे. सगळे सन्मान मूर्ती आहेत. आणि आता आपण जातोय वैयक्तिक बक्षिसांकडे. या स्पर्धेमध्ये अनेक गोलंदाज होते ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु या स्पर्धेमध्ये खरं तर 10 विकेट अर्जित केल्या होत्या वैभव ठाकरे यांनी. परंतु हो, ऐका 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 वैभव ठाकरेंनी 10 विकेट अर्जित केल्या होत्या, परंतु वैभव ठाकरे यांना एक बक्षीस ऑलरेडी जातं या स्पर्धेमधून. म्हणून या स्पर्धेमध्ये 8 विकेट ज्या खेळाडूंनी मिळवल्या आणि संघ आहे आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी. खेळाडू आहेत भाविन आपण या. या स्पर्धेमध्ये 8 विकेट त्यांनी संपादित केल्यात आणि अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्यांना देतो या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज अर्थात बेस्ट बॉलर. सन्माननीय लक्ष्मणजी नागो धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण देतो या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज आणि खेळाडू आहेत भाविन आपण या. या स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट. एकदा जोरदार टाळ्या भाविनसाठी सर्वांच्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब जातोय भाविन यांना. भाविन, खूप खूप अभिनंदन आपलं. खरं तर या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपल्याला मिळाला, काय सांगाल? नक्कीच मी भरपूर वेळा राहिलेलो असं, पण आज थोडी चांगली बॉलिंग झाली आणि विकेट्स पण मिळाल्या. किती आनंद आहे या गोष्टीचा, काय सांगाल? आनंद तर खूपच असेल, कारण आज बॉलिंग पण आमची चांगली झाली आणि रन पण कमी दिले आणि सगळ्या बॉलरांनी बेस्ट दिला. त्याच्यानंतर धन्यवाद, त्यांचे पण मी धन्यवाद बोलेन. आपलं देखील खूप खूप अभिनंदन. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज सन्माननीय अंकुशजी पवार साहेबांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज देणार आहोत. आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज खरं तर आपण देतोय. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 80 धावा ज्या खेळाडूने बनवल्यात आणि खेळाडूचं नाव आहे, कुणी सांगू शकता? 80 धावा बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग प्रत्येक सामन्यामध्ये केली आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. आणि संघ आहे जय भोले कोरावळे. खेळाडूचं नाव आहे तुकाराम धुमाळ. तब्बल 80 धावा या स्पर्धेमध्ये टीडीने बनवल्यात आणि त्यांना या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण देतोय. अंकुश पवार साहेबांनी आम्हाला शूज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय तुकाराम धुमाळ यांना या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज. एकदा जोरदार टाळ्या. सन्माननीय नारायणजी धुमाळ साहेबांचा देखील सन्मान आपण करतोय. नारायणजी, आपण आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत सन्माननीय नारायणजी धुमाळ साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय.
सन्माननीय नारायणजी धुमाळ साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तदनंतर क्रमांक 4च्या बक्षिसाकडे आपण जाणार आहोत. स्वर्गीय रुपेजदा कंठे प्रतिष्ठान कानोळ क्रमांक 4चा मानकरी या स्पर्धेमध्ये राहिलाय. आणि संपूर्ण संघ विनंती आपण या. स्वर्गीय रुपेशदादा कंठी प्रतिष्ठान कानोळ संघाचे संघनायक आपण या. आणि क्रमांक 4चे मानकरी या स्पर्धेमध्ये ते राहिलेले आहेत. क्रमांक 4चं बक्षीस आपण त्यांना देतोय. त्यासोबत जय वेताळे सर चषक देखील त्यांना आपण देणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय लक्ष्मणजी धुमाळ आणि धनाजी चौधरी दोघांना विनंती करतोय आपण या. क्रमांक 4चं बक्षीस आपण त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देणार आहोत. आणि संघ आहे स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोळ क्रमांक 4चा मानकरी या स्पर्धेमधला. आणि या दोघांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देतोय. सन्माननीय लक्ष्मण धुमाळ साहेब आणि सन्माननीय चौधरी साहेब या दोघांच्या शुभ हस्ते आपण क्रमांक 4चं बक्षीस त्यांना देतोय. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी झाल्या पाहिजेत. स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान क्रमांक 4चा मानकरी राहिलाय. खूप खूप मनापासून अभिनंदन स्वर्गीय रुपेशदादा कंठे प्रतिष्ठान कानोळ संघ. आणि आपण इथे थांबून राहायचं विनंती संघ नायकाला. शूटसाठी लगेच जाऊ नका कारण बाकीच्यांचं देखील बक्षीस आपल्याला द्यायचंय. नारायण हरी धुमाळ आणि गुरुनाथजी कराळे दोघांना विनंती आपण या. क्रमांक 3चं बक्षीस आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. आणि क्रमांक 3चा मानकरी आहे या स्पर्धेचा यजमान संघ अर्थात जय भोले कोरावळे संघ क्रमांक 3चा मानकरी आहे. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी झाल्या पाहिजेत. सन्माननीय विलासजी रामचंद्र धुमाळ सरांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. आणि ती ट्रॉफी राहतीये याच गावामध्ये अर्थात संघाचा विजयाचा शिल्पकार आहे जय भोले कोरावळे क्रमांक 3चा मानकरी. त्यानंतर क्रमांक 2चं बक्षीस आपण देणार आहोत. आणि खूप अडचणीची मॅच पाहायला मिळाली. थोड्याशा चुका झाल्या. जय बजरंग कोलठण संघाच्या अंतिम क्षणाला सन्माननीय दत्तात्रेय बापूजी धुमाळ यांना मी आमंत्रित करतोय बक्षीस देण्यासाठी. सन्माननीय दत्तात्रेय बापूजी धुमाळ साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते क्रमांक 2चं बक्षीस आपण देतोय. आणि क्रमांक 2चा मानकरी आहे जय बजरंग कोलठण संघ. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळलंय जय बजरंग कोलठण संघाने. आपण या संघातील सर्व सदस्य आपण यायचं आहे. आणि सन्माननीय दत्तात्रेय धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय क्रमांक 2चं बक्षीस. आणि क्रमांक 2चा मानकरी आहे जय बजरंग कोलठण. वेल प्लेड बॉईज आणि तुमचं मनापासून अभिनंदन. क्रमांक 2चा मानकरी आहे जय बजरंग कोलठण. एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम आणि त्यासोबत जय वेताळेश्वर चषक आपण त्यांना देतोय आणि सन्मानित करतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब देखील आपण देणार आहोत. तत्पूर्वी एकदा जोरदार टाळ्या जय बजरंग कोलठण संघासाठी. त्यानंतर या ठिकाणी आपण मालिकावीराचा किताब देणार आहोत. खरं तर अनेक खेळाडू रेसमध्ये होते परंतु या स्पर्धेमध्ये तब्बल 10 विकेट त्या खेळाडूने मिळवल्यात. आणि त्यासोबत 18 धावा देखील केल्यात. पॉइंट वाईज हा खेळाडू खूप पुढे होता. आणि संघाचं नाव आहे जय बजरंग कोलठण. आणि खेळाडू आहेत वैभव ठाकरे. सन्माननीय उल्हासदादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देणार आहोत. आणि आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली आहे कुमार सचिन हरेश धुमाळ त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी पुरस्कृत झाली आहे. आणि सन्माननीय कूलर देखील घ्या. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 10 विकेट आणि 18 धावा या खेळाडूने बनवल्यात. पॉइंट वाईज सर्वात पुढे हा खेळाडू होता. एकदा जोरदार जोरदार टाळ्या वैभव ठाकरेसाठी झाल्या पाहिजेत.
वैभव वेल प्लेड. थोडं थांबायचं वैभव. हां थोडीशी चर्चा वैभव सोबत करतोय. वैभव आपलं मनापासून अभिनंदन सुरुवातीला. वेल प्लेड. 18 विकेट आपण मिळवल्या, माफ करा 10 विकेट आणि 18 धावा आपण बनवल्यात या स्पर्धेमध्ये. आपलं मनापासून अभिनंदन सुरुवातीला. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा किताब तुम्हाला मिळालाय. याच्या अगोदर कधी मालिकावीराचा किताब मिळाला होता का? प्रथमताच भेटलाय आणि सर्वांचे खूप आभार, कारण सगळ्यांचा सपोर्ट खूप राहिलाय आम्हाला. कारण पहिल्यांदाच आमच्या गावाला असं योग आलाय का आम्ही कधीतरी असा दुसरा राऊंडचा आमच्या ग्राउंडला जर सोडला तर आम्ही कधी म्हणजे असा फर्स्ट राऊंड म्हणजे फायनलची मॅच कधी खेळलो नव्हतो. आणि आज तो सगळ्यांना एक संधी भेटली आणि सगळ्यांनी सपोर्ट केला. सर्वांच्या मनापासून आभार. असाच सपोर्ट राहू द्या. नक्कीच गावाचं नाव आणि आमचं देखील नाव आम्ही मोठा करण्याचा प्रयत्न करू. आणखी एक छोटासा प्रश्न आहे. खरं तर पहिलं वर्षाचं आयोजन आहे आणि आयोजनाबद्दल देखील ऐकायला आवडेल. खूप छान आहे आयोजन आणि त्यांचे देखील मनापासून आभार का त्यांनी आम्हाला संधी दिली खेळण्याची. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा ही टुर्नामेंट होईल आवर्जून आम्ही इथं एंट्री करू आणि पहिला प्रथम क्रमांक इथं मारण्याचा प्रयत्न करू. अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. वेल प्लेड. आणि त्यानंतर आता आपण जातोय क्रमांक 1च्या बक्षिसाकडे आणि क्रमांक 1चा मानकरी आहे. खरं तर अतिशय चांगला परफॉर्मन्स ज्यांचा राहिलाय आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी या स्पर्धेचा मानकरी संघ आहे. सन्माननीय योगेशजी कमलाकर ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण क्रमांक 1चं बक्षीस इथे देणार आहोत. आणि खरं तर ट्रॉफी आम्हाला दिली आहे तुलसीदास धुमाळ सरांनी या ठिकाणी दिली आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे स्पोर्ट मधून ही ट्रॉफी आली आहे.